महापौर राष्ट्रवादीचेच होणार. महानगरपालिकेच्या निवडणुकीला आत्ताच्या घडीला पुणे महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 40ला मी प्रचाराला आलेलो आहे. आज पुण्यामध्ये राज्याचा अध्यक्ष म्हणून आमची जी आघाडी झालेली आहे ती आघाडी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आमचे बरोबर झालेली आहे. मी बघितलं आहे की पुण्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून नव्हे तर महाराष्ट्र देशामध्ये सुद्धा सत्तेच्या असलेल्या ह्याच्यातून फार मोठ्या प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न होतो. लोकांना, सामान्य मतदाराला, कालपर्यंत उमेदवाराला दबाव टाकत होते, आता मतदारांना सुद्धा दबाव टाकण्याचा आणि धमकी देण्याचा प्रयत्न चालू आहे. नंतर हे लोकशाहीला धोकादायक आहे. म्हणून मी आता आव्हान केलेलं आहे, गरिबांना आव्हान करण्यापेक्षा, गरिबांना दादागिरी करण्याच्या, दंबाजी करण्यापेक्षा आमच्यासारख्यांना बोलून घ्या, मग बघू आपण काय करायचं. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आम्हाला तसं उत्तर द्यावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती सध्या इथं आहे. आणि सर, आता जे मतदार आहे, तुम्ही मला टक्के वगैरे देत आहे, तर कसे म्हणजे पुढे राष्ट्रवादी जाणार? हे पुढे जाणार म्हणजे लोकांनीच आता निर्णय घेतला पाहिजे. अनेक राष्ट्रामध्ये क्रांती झाली, अशा हुकुमच्या इराणसारख्या इथं राजवट असलेल्या तिथे राष्ट्रामध्ये सुद्धा उठाव झालेला आहे. ही सुरुवात आहे. सत्ता आल्यानंतर सत्तेचा अहमपणा जो असतो तो सामान्य लोकांना चालत नाही, ते फार काळ टिकत नसतं. मला वाटतं की ही सुरुवात आहे. लोकांना बदल आपोआप करायचा असतो. शेवटी सर्व लोकांनी जर विचार केला तर ह्या असलेल्या सगळ्या प्रवृत्तीला, म्हणजे आता मतदान देण्याचा अधिकार सुद्धा जनतेला राहिला नाही, दिलेलं मतदान सुद्धा कोणाला जाणार याचा विश्वास राहिलेला नाही. आणि मतदान घेण्यासाठी ज्या पद्धतीने दबाव टाकला जातो, मतदान देण्यासाठी जे काय आर्थिक आमिष दाखवलं जातं, भयानक आहे. म्हणून मला वाटतं की सामान्य कार्यकर्ते उभे राहिले, त्यांच्या पाठीमागे जनतेने उभं राहावं, अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची ही जनता आहे, छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या असलेल्या विचाराची जनता आहे. हा इतिहास घडवते. महापौर राष्ट्रवादीचेच होणार. महापौर राष्ट्रवादीचा होणार ही 100%. धन्यवाद.